चला असो, काय काय झालं आतापर्यंत आपलं HTML मध्ये जरा सांगता येईल का तुम्हाला? बघा आठवलं तर सांगा. काय 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 झालेलं आहे आपलं? स्क्रीन बघूयात, याला खाली करून घेऊ. अँड आवाज येतोय ना? येतोय. चल, सो कालच आपण चर्चा करत होतो बरोबर की बॅच 17 HTML CMD आपण कालच चर्चा करत होतो. कशी चर्चा करत होतो काल आपण? काल चर्चा याची करत होतो आपण की एखाद्या फोटोला किंवा तुम्हाला डिग्री मिळाली तर नाही अजून, पण तुम्ही जर बघितलं असेल एखाद्या जुन्या, आपल्या आई वडील जर तुमचे शिकलेले असतील, चांगले जुन्या काळातले शिक्षण घेतलेले असेल, तर त्यांच्याकडे अजून बी एक फ्रेम असेल फोटोची, ज्या फोटोच्या फ्रेम मध्ये फोटो तर नसेल पण डिग्री असेल. हा कुठेतरी बघितला असेल ना. म्हणजे एक गोष्ट आहे, काय गोष्ट आहे? पुस्तकातलं जे टेक्स्ट आहे, तुमच्या पुस्तकातलं टेक्स्ट, ते टेक्स्ट तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा ठेवू शकता. कसं? ह्या अशा फ्रेमच्या म्हणजे पुस्तकच आहे ते, एक टाईपचं टेक्स्ट आहे, म्हणजे पुस्तकच आहे, पण त्याला आपल्याला असं मेमोराइज करून ठेवायचं असते. आलं गेलं तर दिसलं पाहिजे, बरोबर? आपल्याला आपल्या जुन्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, म्हणूनच फ्रेम असते ना, बरोबर? मग ह्या फ्रेमचा उद्देश नेमका काय आहे? तर नेमका हा आहे फ्रेमचा उद्देश की एक साचा असतो, साचा, त्या साच्याच्या आतमध्ये एक डॉक्युमेंट असतं. आता हा साचा कोणत्या कलरचा असतो सांगा मला? सांगा ना. अरे कलर कोणताच असू शकतो, तुम्ही काय येडे आहेत का काय रे? कलर कलरचा असतोय साचा, कुणाचा काळा असेल, कुणाचा लाल असेल, कुणाचा गोरा असेल, असेल की नाही? साच्याचा कलरची काय मतलब आहे बाबा? साचा असतोय त्याला एक विशिष्ट आकार असतो, आणि हा आकार नक्की तुम्हाला माहित असेल. आता आता नवीन यायला लागलेत आकार, पण पहिले तर आकार असेच होते बघा. तुम्ही जर बघितले असतील तर त्याचे विशिष्ट आकार होते, आणि ते होते रेक्टँगल. स्क्वेअर नाही हा, असे असायचे किंवा असे असायचे. रेक्टँगल, स्क्वेअर नाही. असे, एकदा असे किंवा मग असे, बरोबर? किंवा लय झालं तर हे स्क्वेअर म्हणजे सुद्धा रेक्टँगलच असतं. 4 अँगल आहेत ना ह्याला, त्याला बी आपण रेक्टँगलच म्हणू शकतो. स्क्वेअर का म्हणतो आपण? कारण सगळ्या बाजू सारख्या म्हणून स्क्वेअर म्हणतो, बरोबर? आणि आता आता नवीन फ्रेम यायला लागल्यात, कसले आकाराचे येतात, गोल येतात, अशी ती, अशी ती, आहे का नाही? किंवा मग आता अशा बी येतात, कधी कधी येतात की नाही. पण ह्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे. काय उद्देश आहे? कुठल्या तरी डॉक्युमेंटला एका विशिष्ट पद्धतीने दाखवणे, बरोबर? आत्ता जे विषय चाललाय आपला, आत्ताचा विषय काय आपला? आत्ताचा विषय आहे की आपण HTML शिकतोय. HTML काम कशासाठी येतंय? HTML कामाला येतंय कारण आपल्याला एक डॉक्युमेंट दाखवायचे ऑनलाईन, याच्यासाठी, त्याचं लेआउट ठरवण्यासाठी, बरोबर? आता ही जे डॉक्युमेंट आहे ऑनलाईन, हे ऑनलाईन डॉक्युमेंट काय असू शकतं? तुमचं एक वेब पेज असू शकतं, बरोबर? आता ह्या कॅनव्हास मध्ये, हा समजा सगळा कॅनव्हास आहे, याच्यामध्ये कलर टाकू आपण आता तुम्हाला ओळखू येण्यासाठी, ठीक आहे? कलर टाकू, हा झाला कॅनव्हास, बरोबर? एवढा दिसतं तुमच्याच तसंच असेल ना. हा कॅनव्हास आहे, याच्यात तुम्हाला काय दाखवायचंय हे तुम्ही ठरवता की नाही? हा कॅनव्हासच मुळात रेक्टँगल आहे. कशामुळं? कारण तुमच्या लॅपटॉपची स्क्रीनच रेक्टँगल. आपल्याला माहित झालं की त्याची स्क्रीनचं रेझोल्युशन काय आहे आता? 1980 म्हणजे 1980, 1920 आणि 1080 असं त्याचं रिझोल्युशन आहे. म्हणजे हाईटला 1080 आहे आणि विड्थला 1980 आहे, 1920 आहे, बरोबर? हे जे रिझोल्युशन आहे, ही रिझोल्युशन असतं. ह्याच्यामध्ये काय दाखवतो आपण? कुठलं तरी एखादं डॉक्युमेंट दाखवतो. समजा तुम्ही याच्यात इमेज दाखवली, ही इमेज, ही इमेज, बरोबर? राईट. आता हे इमेज आहे, त्याच्या बाजूला इथे टेक्स्ट बी असेल, काही बी XY जे काय असेल की नाही, राईट? आता हे जे सगळं दाखवलं गेले ना, हे एका कॅनव्हास मध्ये सेपरेटली, म्हणजे एकाच कॅनव्हास मध्ये दाखवले गेले.
जर समजा उद्या तुम्हाला असा प्रश्न आला किंवा प्रसंग आला की तुम्हाला हे कॅनव्हास तर माहित झालं, आता काय आहे ती मागची सगळ्यात मागची विंडो आहे तुमची कॅनव्हास म्हणजे. त्याच्या समोर काय आहे तुमच्या, आता ही आहे, टेक्स्ट आहे आणि इमेज आहे किंवा अजून जे काय आपण HTML चे एलिमेंट शिकले ते सगळे असतील, बरोबर. आता तुम्हाला असं करायचंय की बाबा माझ्याकडे 2 HTML चे वेब पेजेस आहेत. किती? 2. आणि मला काय करायचंय, हे दोन्हीचे दोन्ही वेब पेजेस दाखवायचे. कसे दाखवता येतील? तुम्हाला काय करावं लागेल, ही जी कॅनव्हास आहे ना, त्या कॅनव्हासला डिवाइड करावं लागेल. बरोबर, डिवाइड करावं लागेल. कॅनव्हासला डिवाइड करावं लागेल. मग कसं डिवाइड होऊ शकतं? एक तर असं होईल कॉलम मध्ये किंवा मग रोज मध्ये होईल. याच्याशिवाय तिसरं काय डिव्हायडेशन होऊ शकतं का सांगा मला? नाही होणार ना. आणि या डिव्हायडेशन मध्ये जे एक सिंगल युनिट आहे ना, ते सुद्धा रेक्टँगल आहे. बघा तुम्ही, ह्याच्यातलं प्रत्येक सिंगल युनिट हे एक रेक्टँगल आहे. आणि जर ते रेक्टँगल असेल तर तुम्हाला ह्या प्रत्येक युनिटला स्वतंत्र वेब पेज म्हणून ठेवायचं असेल, म्हणजे तुमच्या आताचे जे वेब पेजेस आहेत, समजा आपलं कालचं form.html होतं, ते तुम्हाला एवढ्यातच दाखवायचं. त्याच्या आधीचं तुमचं anchor.html होतं, ते एवढ्यातच दाखवायचं, बरोबर. त्याच्या आधीचं तुमचं अजून बटन्स काहीतरी इनपुट होतं, ते एवढ्यातच दाखवायचे. त्याच्या आधी इमेज होती, ही एवढ्यातच दाखवायची. असं ज्यावेळेस करायचं असतं, ते ज्यावेळेस वापरायचं असतं, त्याला म्हटलं जातं फ्रेम्स इन HTML. वापरलं जात नाही, शक्यतो कोणी वापरत नाहीत आजकाल, कारण आजकाल त्याची गरजच पडत नाही. फ्रेम्स तुम्हाला नक्की डिस्ट्रीब्यूट करता येतं, नक्की डिव्हाइड करता येते तुमची स्वतंत्र स्क्रीन. त्या स्क्रीनला वेगवेगळ्या रेक्टँगल, इथे लक्षात ठेवा, इथे रेक्टँगल हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण फ्रेम इतर कुठल्याही शेप मध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही. ती फक्त कशात असणार आहे? रेक्टँगल. बघा ना तुम्ही, सरळ सरळ दिसतंय तुम्हाला इथं. दुसरा आकार तयार व्हायलाय का? तुम्ही त्याला किती बी डिव्हाइड करा, तुम्ही समजेल, तुम्हाला वाटतं की 9 वेब पेजेस दाखवायचे मला माझ्या एका कॅनव्हासवर. यस, दाखवू शकतो. कशाच्या मदतीने? फ्रेम्सच्या मदतीने. मग चला आपण बघूया की फ्रेम्स कशा तयार करता येऊ शकतात आणि वापरता कशा येऊ शकतात, राईट. सो